स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर कालचा व्हिडिओ जो उद्यापनाचा मी तुमच्याबरोबर शेअर केला तो खूप साऱ्या ताईंना आवडला आणि तुम्ही सर्वांनी खूप छान त्याला प्रेम दिलं आणि खूप छान छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि खरंच कालचा व्हिडिओ सर्वांनाच आवडला आणि त्याच्यातल्या म्हणजे फ्रूट कस्टर्ड सुद्धा बऱ्याच ताईंना आवडलं की, आणि ताईंनी कमेंट सुद्धा केले की ताई फ्रूट कस्टर्डची सुद्धा रेसिपी शेअर कर। बघूया एक दोन दिवसात ती सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन, कारण त्या दिवशी खूप धावपळ होती आणि काहीच सुचत नव्हतं काय करू की काय नाही, त्यामुळे काय त्याची डिटेल्स अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर नव्हती शेअर केली। आणि अगदी साधी सोपी आहे, तुम्हाला सुद्धा लगेच जमेल आणि मी पहिल्यांदा बनवलेली आणि खरंच खूप छान झालं फ्रूट कस्टर्ड। आवरलेलं आहे आता सर्व घरातलं काम आणि आज म्हटलं मँगो लस्सी बनवावी, कारण अन्वीला लस्सी खूप आवडते आणि मँगो सुद्धा आहेत। तर म्हटलं चला मँगो संपायच्या आधी लस्सी बनवून घ्यावी आणि दही सुद्धा बनवलेलं होतं घरातलं, म्हणून म्हटलं मँगो लस्सी बनवावी। तर चला ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर चला पटपट असं आवरते आणि मी सुद्धा थांबले लस्सीसाठी। तर आता इथं मी लस्सी बनवण्यासाठी एक आंबा धुवून घेतलेला आहे आणि त्यातला गर काढून घेते। तर जास्त लस्सी बनवायची असेल तर 2 आंबे घेऊ शकतात। तर आता मी थोडीशीच म्हणजे आणि दही पण थोडंसंच होतं त्या दिवशी बनवलेलं, ते आता थोडंसंच उरलेलं आहे आणि खरंच घरी बनवलेलं दही अजिबात आंबट वगैरे होत नाही आणि लस्सीसुद्धा त्याची छान होते। तर त्यासाठी अगोदर मी आता आंब्याचा गर काढून घेते व्यवस्थित। तर इथं अन्वी मला म्हणत होती की मम्मी तू असा गर काढून मला कधीसुद्धा देत नाही, असं तसं तिचं चाललेलं बडबड करायचं। आणि इथं मी व्हिडिओमध्ये बोललेली पण बाहेरचा आवाज खूप येत होता, त्यामुळे व्यवस्थित असा माझा आवाज तुमच्यापर्यंत आला नसता, त्यासाठी मी इथं व्हॉइस ओव्हर केलेला आहे। आणि कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई आम्हाला सुद्धा फ्रूट कस्टर्डची रेसिपी शेअर कर आमच्यासोबत, आम्हाला खूप आवडलं, रेसिपी बघायला सुद्धा आवडेल। तर बघूया एक दोन दिवसात सुद्धा ती सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन, कारण आता फ्रूट्स पण आहेत घरात, फक्त आता मला वाटते स्ट्रॉबेरी तेवढी नसेल, बाकीचे सर्व फ्रूट्स आहेत। तर म्हटलं आहे तोपर्यंत रेसिपी बनवून तुमच्याबरोबर शेअर करेल, कारण काय होतं नंतर सर्व फ्रूट्स असे घरात अवेलेबल नसतात, एखादं असतं तर एखादं नसतं, तर असं होतं। त्यासाठी म्हटलं उद्या किंवा परवा ती सुद्धा रेसिपी मी शेअर करेन। कालच केली असती पण खरंच काल खूप माझी धावपळ झाली म्हणजे उद्यापना दिवशी, त्यामुळे काही व्यवस्थित अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करता आली नसते, त्यामुळे मी शेअर केली नाही। तर म्हटलं आता एका दिवशी अशीच निवांत ते सुद्धा रेसिपी शेअर करीन। आणि अजून एका ताईची कमेंट आली की ताई शेवग्याच्या शेंगाची भाजी सुद्धा दाखव। तर बघूया, आणि ह्याच्या आधी पण मी शेवग्याच्या शेंगाची भाजी दाखवलेली आहे, पण काही ताई नवीन असल्यामुळे त्यांनी नसेल बघितला तो व्हिडिओ। आणि हा व्हिडिओ खूप छोटा होईल, कारण तुम्हाला एक सांगते काय प्रॉब्लेम झाला आहे। जे आम्ही वायफाय बसवलेलं होतं ना ते खराब झाले, जे राउटर असतो ना तोच खराब झाला। कसं काय झाला ते पण सांगते तुम्हाला। त्या दिवशी तुम्ही पाहिलंच असेल अन्वी पावसामध्ये भिजत होती आणि त्या दिवशी आम्ही टेरेसला गेलतो आणि अशी एकदम अशी वीज कडकडली आणि मला काय माहीत, म्हणजे ह्याच्या आधी काही वायफाय वगैरे घरात नव्हतं आणि मी आपलं तसंच लॉक लावून वरती गेले, कारण अन्वीने खूप हट्ट केलता की चल मम्मी वरती मला पावसात भिजायचंय, आणि एवढी जोरात वीज कडकडली ना खरंच आम्ही सगळे घाबरलेलो, जेवढे टेरेसवर होतं तेवढे जण, आणि लगेच खाली आलो, कारण भीती असते विजाची वगैरे। आणि त्याच दिवसात मग त्या विजेमुळेच ते राउटर आहे ना ते उडलेलं आहे, म्हणजे खराब झालं, काय असेल त्याचं काय कनेक्शन नेटवर्कचं आणि विजेचं। तर मग नंतर 2 दिवस झालं मी त्या ऑफिसमध्ये फोन करत होती की काय झालं काय नाही, कारण वायफाय 2 दिवस चालू नाहीच। मग नंतर ते चेक करायला आले तेव्हा ते सांगत होते की जेव्हा पाऊस वगैरे येईल किंवा काही वातावरण वेगळं होईल तेव्हा ते बंद ठेवत जावा त्याचं बटन, जेणेकरून ते वायफाय खराब होणार नाही। तर आणि आता ते म्हटलेत बसवून देतो दुसरं, कारण आता मला वाटते आठवडा झालता, आम्ही आठवडा 15 दिवस झाला असेल वायफाय बसवलेलं, त्यामुळे त्याची वॉरंटी गॅरंटी होती, अजून काही संपली नव्हती, त्यामुळे ते म्हटले देतो आम्ही बसवून। पण नंतर असं लक्ष ठेवा जेणेकरून नंतर तुम्हाला जास्त पैसे म्हणजे राउटरचं वगैरे भरावे लागतील, कारण त्याची वॉरंटी संपली की मग आपल्याला पण पैसे द्यावंच लागणार राउटर बसवायचं। तर असं झालं, त्यामुळे काही ताईंच्या घरी असेल वायफाय तर ती काळजी घ्या, काही ताईंना माहीतसुद्धा असेल किंवा नसेल माहीत असं माझ्यासारखं। तर चला आता इथं मी जे काही दही होतं उरलेलं ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, जे गर काढला
आंब्याचा त्याच्यामध्ये, आणि तुम्ही तुमच्या जसं तुम्ही गोड खाता किंवा कमी गोड खाता असाल त्या अंदाजाने साखर टाकू शकता. तर आता इथं मी आंबे घेतलेले, हापूस आंबा तर काय तुम्हाला माहीतच असेल आंबट नसतोच, गोडच असतो. आणि दहीसुद्धा आपलं घरी बनवलेलं होतं त्यामुळे अजिबात आंबट झालं नव्हतं. नाही म्हटलं तर त्या दहीला 4-5 दिवस झाले तरी आंबट झालं नव्हतं. तर आता जेवढं शिल्लक राहिले तेवढं टाकलेलं आहे आणि साखर अंदाजे टाकलेली आहे आणि थोडंसं विलायची पूडसुद्धा टाकायची, जेणेकरून लस्सीला वेगळीच अशी टेस्ट येते आणि खाताना सुद्धा मस्त अशी लागते. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. जरी तुम्हाला जास्तच घट वाटलं तर थोडंसं पाणीसुद्धा मिक्स करू शकता, पण आता मी काही पाणी मिक्स करत नाही. बघूया, आधी फिरवून घेते मिक्सरमध्ये आणि आता मग नंतर मग जास्तच घट्ट वाटलं तर मग थोडंसं पाणी वाटते, पण आधी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. तर वायफायच्या प्रॉब्लेममुळे आज व्हिडिओसुद्धा छोटासाच येणार आहे, कारण काय होतं, मोठा व्हिडिओ बनवला की अपलोड होत नाही आणि तो तुमच्याबरोबर लवकर पोहोचतसुद्धा नाही आणि कधी कधी अपलोडसुद्धा होत नाही, मध्येच थांबतो. कारण मोबाईलमध्ये एवढा काही डाटा नसतो जसं वायफायमध्ये 5 मिनिटात किती पण मोठा व्हिडिओ असू द्या अपलोड होतो. पण जसं ते वायफायचा प्रॉब्लेम सॉल्व होईल तसं मग मोठे व्हिडिओ येतील, जे की नेहमीप्रमाणे येते 10, 15, 16, 17, 18 मिनिटाचे. पण आजचा व्हिडिओ मला वाटते 10 मिनिटापर्यंतच होईल. तर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक, म्हणजे आंब्याचे जे गर होतं ते सुद्धा व्यवस्थित असा बारीक झाला आहे आणि बघू शकताय किती छान अशी लस्सी बनलेली आहे. आता मी काय ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं नाही पाणी वगैरे, कारण बरोबर होतं, जास्त पण पातळ लस्सी नसतेच, असे थोडीशी घट्टसरच असते. तर आता अन्वी वाट बघते की मम्मी मला कधी देते. अन्वी म्हणत होती त्याच्यामध्ये बर्फ टाक, पण मी काय बर्फ नाही टाकला, कारण दहीसुद्धा थंड होतं. मग जास्त कसं बर्फ वगैरे, लहान मुलांना लगेच सर्दी वगैरे होते, तरीसुद्धा मी काय कामात वगैरे असले की तिचा कारभार एकटीचा चालतो, हळूच काहीतरी उघडायचं, बर्फ घ्यायचा, खायचा. तर मी जास्त करून त्या भांड्यामध्ये बर्फ बनायलाच ठेवत नाही. तर आता तिला देते आणि बघते आता कशी झाली काय. बशा तुला कुठलं घेणार? हां, चल खाऊन बघ. आणि तू ड्रेस कस काय ओला केला एवढा? हां, छान आवडली? आंबा घ्यायचं, दही टाकायचे, साखर टाकायचा, मालीचा पुडा टाकायचा, इलायची पुडा नाही पूड टाकायची. हा, परत काय करायचं? आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करायचं आणि प्यायचं. हा, नीट बस. तुम्ही सुद्धा बनवा. आता लस्सी पिऊन घेतो, पण आता एक ताईची कमेंट आठवली तर म्हटलं ते सांगावी. तर कालच्या एका व्हिडिओ खाली एका ताईंनी कमेंट केली की ताई, हा जो कलश आहे ना तो व्हाईट कलर झाला ना, म्हणजे हे पांढरं झाले ना, तो धुवून निघतो, म्हणजे चांगला होईल. पण ते धुतल्यानंतर सुद्धा निघत नाही. आणि ते पांढरं का होतं की आपण ते पाण्यातच असतो कलश, जे आपण पुजल्यापासून तो पाण्यामध्येच असतो. मग ते आपण बघा ना, एखाद्या वेळेस माठ 1-2 दिवस नाही धुतलं तर त्याला असं पांढरं उमटतं. तसंच ह्याला मीठ फुटल्यावानी होतं. तर ते पाण्यात असल्यामुळे तसं झालेलं आहे. आणि ते पाणी आता मी जेव्हा पाणी बदलेल कलशामधलं, तेव्हा ती नारळवरती सुद्धा मी पाणी व्यवस्थित असा नारळ ओला होईल त्यासाठी मी पाणी ओतत असते त्याच्यावरती, आणि नंतरच मग पाणी कलशामध्ये ठेवत असते तो नारळ. पण ते काही निघत नाही आणि ते जास्त पाण्यामुळे आणि पाण्यात राहून तो असा पांढरा होत असेल असं मला तर वाटते. तर त्या ताईची कमेंट आली म्हणून म्हटलं सांगावं. आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज काही व्हिडिओ रुटीनचा वगैरे मी तुमच्याबरोबर नाही शेअर केला. आपलं थोडीशी साधी सिंपल अशी रेसिपी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी, जरा काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. चला भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.